Mumbai Tug brought to you by Sunny's World. Pune's Pride Sunny's World, life in Funshine. Resort weddings, events, restaurants, adventure wellness. Sunny's World, perfect destination for every occasion. 18 जून रोजी होऊ घातलेल्या नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था पोटनिवडणुकीमध्ये विधान परिषदेच्या निवडणुकांच्या पोटनिवडणुकीमध्ये घोडा बाजाराच्या चर्चा आता रंगायला लागलेल्या आहेत। घोडा बाजाराच्या चर्चांना उधाण आल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। आरोप प्रत्यारोप सुरू झालेले आहेत। खरं तर राज्यातील अनेक ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका आहेत त्या बिनविरोध झालेल्या आहेत, परंतु नागपूर स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक ही होणार आहे। 18 जून रोजी त्यासाठी मतदान होणार आहे। 22 जून रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहेत। भारतीय जनता पक्षाने यंदा निवडणुकीमध्ये डॉक्टर राजीव पोद्दार यांना उमेदवारी दिलेली आहे। माजी जिल्हा प्रमुख आहेत भाजपचे। तर काँग्रेसकडून त्यांचे महाराष्ट्राचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांना निवडणुकीच्या रिंगणात काँग्रेसने उतरवलेलं आहे। खरं म्हणजे अतुल लोंढे यांनी भारतीय जनता पक्षावर गंभीर आरोप केलेले आहेत। अतुल लोंढे यांचे असे आरोप आहेत की त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांकडून काँग्रेस नगरसेवकांना, जे नागपूर महानगरपालिकेतील नगरसेवक आहेत काँग्रेसचे, त्यांना 10-10 लाख रुपयाची आमिष दिल्याचा एक गंभीर असा आरोप त्या ठिकाणी अतुल लोंढे यांनी केलेला आहे। या निवडणुकाच्या निमित्ताने आरोप प्रत्यारोप सुरू झालेले आहेत आणि रिसोर्ट पॉलिटिक्स सुद्धा येत्या काही दिवसात आपल्याला बघायला नक्कीच मिळणार आहेत। भारतीय जनता पक्षाने त्यांचे काही नगरसेवक जे आहेत नागपूर महानगरपालिकेतील ते सहलीसाठी आणि पर्यटनासाठी पाठवण्याचा निर्णय घेतलेला आहे, जेणेकरून या ठिकाणी होणारा घोडा बाजार थांबवता येईल। खरं तर भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक वेगवेगळ्या ठिकाणी पर्यटनाला जाणार असल्याची माहिती आहे। राज्याचे महसूल मंत्री बावनकुळे, चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्वतः या ठिकाणी असं सांगितलंय की त्यांचे काही नगरसेवक स्वखर्चाने पक्षाकडून कुठलाही पैसा न घेता काही पर्यटनाला चाललेले आहेत, काही मुंबईला प्रशिक्षणाला सुद्धा चाललेले आहेत। परंतु त्यांनी हे स्पष्ट केलेलं आहे की त्या ठिकाणी कुठलाही पक्षाचा निधी न वापरता स्वखर्चाने भाजपचे नगरसेवक जे आहेत ते पर्यटनासाठी जात आहेत। परंतु अगदी निवडणुकीच्या काही काळ पूर्वी 18 तारखेला मतदान होणार आहे। मतदानापूर्वी अगदी 10 दिवस उरलेले आहे निवडणुकीसाठी। त्यापूर्वी मोठ्या प्रमाणात घोडा बाजाराच्या चर्चांना आता या ठिकाणी उधाण आल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। काँग्रेसचे जे उमेदवार आहेत अतुल लोंढे, त्यांनी मुंबई तक सोबत बोलताना असं म्हटलेलं आहे की भारतीय जनता पक्षाच्या काही नेत्यांचे काँग्रेसच्या 10 ते 12 नगरसेवकांना, जे नागपूर महानगरपालिकेत प्रतिनिधित्व करतात, त्यांना फोन आले आणि 10 लाख रुपयाचं आमिष त्यांना देण्यात येत आहे या निवडणुकीमध्ये मतदान करण्यासाठी। एक गोष्ट आपण नक्की समजून घेतली पाहिजे की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या होऊ घातलेल्या या निवडणुकांमध्ये जे मतदान होत आहे ते गुप्त स्वरूपाचं मतदान आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणात घोडा बाजार होण्याला या ठिकाणी वाव आहे। तोच घोडा बाजार थांबवण्यासाठी या ठिकाणी भारतीय जनता पक्ष जो आहे तो आपल्या नगरसेवकांना विविध ठिकाणी सहलीसाठी आणि पर्यटनासाठी पाठवणार आहे। काँग्रेसचा आरोप आहे की भारतीय जनता पक्ष त्यांच्या नगरसेवकांना आमिष देत आहे की आपल्याकडे मतदान करण्यासाठी, आपल्या पक्षात मतदान करण्यासाठी। परंतु आपण एक समजून घेतलं पाहिजे की नागपूर स्थानिक स्वराज्य संस्थेची होऊ घातलेली ही पोटनिवडणूक आहे। खरं तर राज्याचे सध्याचे महसूल मंत्री आणि माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे या ठिकाणून विधान परिषदेवर निवडून गेलेले होते। 2028 पर्यंतचा तो कार्यकाळ होता, परंतु ते विधानसभेची निवडणूक जिंकले कामठी विधानसभेतून। त्यामुळे हा जो निवडणुकीचा जो आमदाराला मिळणारा, जिंकलेल्या आमदाराला मिळणारा जो कार्यकाळ आहे तो साधारण एक 16 महिन्याचा कार्यकाळ मिळणार आहे 2028 सुरुवातीपर्यंतचा। त्यामुळे ही जी पोटनिवडणूक होत आहे या पोटनिवडणुकीमध्ये आरोप प्रत्यारोप सुद्धा तितकेच आपल्याला आता बघायला मिळत आहेत। 18ला मतदान होत आहे, 22ला मतमोजणी होणार आहे, निकाल समोर येणार आहे। भारतीय जनता पक्षाचं आपण बघितलं संख्याबळ तर या ठिकाणी कुठलीही विजयासाठी असलेली अडचण भारतीय जनता पक्षाला दिसत नाही आहे। मोठं संख्याबळ या ठिकाणी भाजपकडे असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। काँग्रेसकडे कोणी लढण्यासाठी तयार नव्हतं, असं असताना सुद्धा अतुल लोंढे यांना उमेदवारी दिली आणि ते या ठिकाणी निवडणुकीमध्ये राजीव पोद्दार यांच्या विरोधात निवडणूक लढतायत। आपण बघितलं तर 834 मतदार यासाठी मतदान करणार आहे। खरं तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी जे मतदान आहे त्यामध्ये नगरसेवक, महानगरपालिकेचे नगरसेवक, जे नामनिर्देशित नगरसेवक आहेत ते, नगर परिषद, नगरपंचायतीचे जे नगरसेवक निवडून आलेले आहेत ते, हे मतदार असतात या ठिकाणी। त्यामुळे आणि गुप्त स्वरूपाचं मतदान असतं, त्यामुळे मोठ्या प्रमाणात एक घोडे बाजाराला या ठिकाणी वाव आहे आणि त्यामधूनच आपण बघतोय आरोप प्रत्यारोप आता सुरू झालेले आहे। अतुल लोंढे यांनी आरोप केलेले आहे, भाजपने त्याला प्रत्युत्तर दिलं आहे त्यांच्या आरोपांना की कुठेतरी या ठिकाणी घोडा बाजार होत नाही आहे, तर भाजप स्वखर्चाने त्यांच्या नगरसेवकांना, त्यांचे नगरसेवक जे आहेत ते स्वखर्चाने सहलीसाठी आणि पर्यटनासाठी जात आहेत म्हणून असं भाजप नेते सांगतायत। काँग्रेस आरोप करताय।
कुठेतरी आरोप प्रत्यारोप सुरू आहे. एकंदरीत आपण बघितलं तर काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात अंतर्गत गडबाजी सुद्धा आपल्याला या निवडणुकीपूर्वी बघायला मिळालेली होती. कोण लढणार यावर अगदी उमेदवारी अर्ज दाखल करायच्या एक तासभरापूर्वीपर्यंत सस्पेन्स होता. अनेक बैठका झाल्या. अखेर अतुल लोंढे यांना या ठिकाणी उमेदवार म्हणून समोर करण्यात आलं त्यांचं नाव आणि ते या ठिकाणी लढतायत. राज्यात बहुतांश ठिकाणी निवडणुका या बिनविरोध झालेल्या आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या, परंतु या ठिकाणी नागपुरात निवडणूक होते आहे. खरं तर संख्याबळ बघितलं तर भारतीय जनता पक्षाचं संख्याबळ हे जास्त आहे. त्यांचा निवडणुकीतील विजय हा सुद्धा सहज सोपा असा वाटतोय. असं असताना सुद्धा कुठलीही रिक्स या ठिकाणी निवडणूक असल्यामुळे भाजप घ्यायला तयार नाही आहे आणि अत्यंत सिरियस मोडवर भाजपचे सगळेच नेते स्थानिक संघटनेपासून तर बाकी अन्य नेते या ठिकाणी आलेले आपल्याला बघायला मिळत आहेत. त्यामुळे 18 तारखेला मतदान होणार आहे. 22 जून रोजी मतमोजणी होऊन निकाल समोर येणार आहेत. त्यामुळे या घोडे बाजाराच्या चर्चांना जरी उधाण आलं असलं तरी नागपूर स्थानिक स्वराज्य संस्थाच्या या निवडणुकीमध्ये कोण बाजी मारतं हे 22 जून रोजी आलेल्या निकालानंतरच स्पष्ट होणार आहे. कॅमेरामॅन मंगेश हस्तकसह योगेश पांडे, नागपूर, मुंबई तक.